खानदेशनी बोट्या होतो मला तर माहिती ही गाडी होती तुमच्या भावाचं स्वप्न, ते स्वप्न आज पूर्ण होणार होतं कारण की तुमचा भाऊ घेणार होता आज ही हंटर 350। तर काय म्हणता खानदेशनी बोट्या तर बोट्या हो तुम्हाला विचार पडला चल भाऊ अचानक मध्ये अशी गाडी कसं काय घेतली हे तर जाऊ दे मित्रांनो कसं काय घेतली, पण ते लहानपणाचं स्वप्न होतं ते आज पूर्ण होणार होतं जे की माझ्या पप्पांपाई। सगळ्यात पहिले तर भाऊ प्रेमाच्या गाडीला घेतला भाऊ मी हार, नंतर आलो भाऊ शोरूमला आल्यावर आपली सगळी फॅमिली तर जमा झालेली होती बरं का भाऊ। तर आम्ही कॅश पेमेंट वगैरे केलं मित्रांनो, आता घ्यायची होती आपल्याला गाडीची डिलिव्हरी। मित्रांनो जो मला आनंद होत होता ना तो सांगू शकत नाही बरं का भाऊ मी तुम्हाला किती आनंद होतोय मला म्हणून। ही गाडी माझं स्वप्न होतं जे की माझ्या पप्पांनी माझं पूर्ण केलं बरं का मित्रांनो। फायनली मित्रांनो आपण गाडीची डिलिव्हरी घेतली बरं का, एवढा आनंद झाला ना मला तर काय सांगू तुम्हाला। तर आपण प्रेमाच्या माणसासोबत फोटो काढून घेतले आपल्या कारण की ते आपल्या गाडीची डिलिव्हरी घेण्यासाठी आलेले होते। आणि मित्रांनो पहिल्यांदाच गाडीवर बसलो तो मोमेंट होता ना माझ्यासाठी मित्रांनो काय सांगू तुम्हाला, इतका खतरनाक मोमेंट होता ना। त्यानंतर सगळ्यात पहिले बसवलं पप्पांना गाडीवरती, मग बसवलं मम्मींना गाडीवरती, गाडी आणली आपली पेट्रोल भरायला, पेट्रोलला म्हटलं आता गाडी डायरेक्ट फुलच करून टाका तुम्ही, आपली प्रेमाची गाडी डायरेक्ट झाली फुल। आता चाललो पब्लिक मी घरी। तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या भावाला फॉलो करून जा बरं का।